गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स अभ्यासत आहोत आणि मॅथमॅटिक्स अभ्यासत असताना आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे गणित जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा त्या स्पर्धा परीक्षेमधल्या ज्या गणितांचा जो बेस आहे तर तो बेस मी तुम्हाला आज शिकवत आहे. आणि तो बेस असा आहे की सूचनेनुसार संख्या तयार करणे. म्हणजे संख्या कशी, मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. ही मोठ्यात मोठी संख्या कशी असते आणि लहानात लहान अंकी संख्या ही कशी असते याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर मोठ्यात मोठी सुरुवातीला लिहून घ्या. सूचनेनुसार संख्या तयार करणे. सूचना दिलेली असते आणि त्या सूचनेप्रमाणे आपल्याला काय करावं लागतं, ती संख्या तयार करावी लागते. मग ते सांगतात की मोठ्यात मोठी संख्या करा. तर मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला तयार करायची असेल तर विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला कोणता अंक वापरावा लागतो, तर आपल्याला 9 हा अंक वापरावा लागतो. एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे. म्हणून आपल्याला 9 हा अंक वापरावा लागतो. तर मग हा अंक वापरत असताना जर तुम्हाला सांगितलं की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा, 5 अंकी संख्या तयार करा, तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी तुम्हाला 9 हा अंक लिहावा लागेल. 9च्या नंतर तुम्हाला प्रत्येक पुन्हा 9, पुन्हा 9, पुन्हा 9 आणि पुन्हा 9. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 99,999 ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या. मग तुम्ही 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, 9 अंकी, 10 अंकी अशा तुम्ही सर्वात मोठ्या संख्या म्हणजे 9 हा अंक वापरून तुम्ही लिहू शकता किंवा तयार करू शकता. मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्या तयार करा सांगितल्याने सर्वात मोठी, तर ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या. 5 अंकी संख्या तयार करा. 5 अंकी सर्वात मोठी 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा. तर ही झाली 99,999. आता तुम्हाला परत विचारलं की सर्वात मोठी जशी सांगितली तशी सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करा, असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला काय करावं लागेल, तर 1 हा अंक वापरावा लागेल. तर ह्या 1च्या उजवीकडे आपल्याला काय द्यावं लागतील, 0 द्यावे लागतील. 1, 2, 3, 4 ही झाली एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. म्हणजे
सर्वात लहान 5 अंकी संख्या ही किती झाली? 10,000. म्हणजे सर्वात लहान संख्या जर तयार करायची असेल तर आपल्याला 1 हा अंक वापरावा लागतो. आता तुम्हाला पुन्हा याच्यात असा प्रश्न विचारला जातो की एकदाच अंक वापरून, आता ही सर्वात मोठी आणि सर्वात लहान तुमच्या लक्षात आलेली संख्या. आता अशा वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला संख्या लिहाव्या लागतात की काही अंक दिलेले जातात आणि त्या अंक एकदाच वापरून संख्या तयार करणे. एकदाच वापरून ज्यावेळेस संख्या तयार कराव्या लागतात तर त्या कशा संख्या तयार होतात ते बघा. दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक हा एकदाच वापरून त्यापैकी सर्वात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी संख्या तयार होते. दिलेल्या अंकापैकी प्रत्येक हा अंक एकदाच वापरून त्यापैकी सर्वात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे क्रमाने लिहिल्यास, उतरत्या क्रमाने लिहिल्यास कोणती संख्या तयार होते? सर्वात मोठी संख्या तयार होते. मग बघा, तुम्हाला समजा उदाहरणार्थ तुम्हाला दिले, कोणकोणते अंक दिले तुम्हाला? तुम्हाला दिले 4, 9, 5, 6. जर हे असे जर अंक दिले असतील तर तुम्ही जर सर्वात मोठा अंक सुरुवातीला घेतला आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने हे सर्व अंक लिहिले तर आपल्याला कोणती संख्या मिळते? सर्वात मोठी संख्या मिळते. तर मग याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे? 9. उजवीकडे म्हणजे ही बाजू, आपण डावीकडून उजवीकडे लिहितो ना, तर ही पद्धत लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस ती बाजू कोणती असते? डावीकडून उजवीकडे. मग डाव्या बाजूला कोणता अंक येईल? सर्वात मोठा अंक येईल 9. 9च्या नंतर मोठा कोणता आहे? 6. 6च्या नंतर 5 आणि 5च्या नंतर 4 झाले. 1, 2, 3, 4. आपण प्रत्येक अंक कसा वापरला? फक्त एकदाच वापरलेला आहे. म्हणून हा 9654 हा अंक सर्वात मोठी संख्या, ही जी संख्या मिळालेली आहे आपल्याला, तर ही सर्वात मोठी संख्या मिळालेली आहे. तर सर्वात मोठी संख्या आपण कशी तयार करतो? तर हे तुमच्या सर्वांच्या आता लक्षात आलेलं आहे. किंवा हे तुम्ही परत पुन्हा वाचा. दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून त्यापैकी सर्वात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी संख्या तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही मांडणी केली तर तुम्हाला सर्वात मोठी संख्या मिळून जाते. तर आता सर्वात लहान संख्या कशी तयार करायची ते सांगू तुम्हाला. सर्वात लहान संख्या
लहान संख्या. तर सर्वात लहान संख्या तयार करत असताना त्याचा कसा क्रम येतो? दिलेल्या अंकापैकी दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून त्यापैकी सर्वात, आता हा उलटा क्रम, सर्वात लहान संख्या प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात लहान संख्या मिळते. व त्या संख्येत शून्य असल्यास प्रथम अंकानंतर शून्य लिहावा. उदाहरणार्थ 5 3 7 0 2 ही संख्या दिलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं? आता या अंकापासून ही 5 अंक दिले, 1 2 3 4 आणि 5. तर या अंकापासून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची. तर लहान संख्या तयार करत असताना तुम्ही काय करणार? तर तुम्ही सर्वात अगोदर याच्यातला लहान अंक कोणता आहे? तर लहान अंक हा 2 आहे. आणि याच्यात सांगितलं की जर शून्य असेल त्या अंकामध्ये तर शून्य कधी लिहावं लागेल तुम्हाला? 2 नंबरला लिहून टाकायचा. म्हणजे पहिला अंक लिहिला की दुसऱ्या नंबरला ती संख्या लिहून टाकायची. ती संख्या मग कोणती येईल? या अंकापासून तयार होणारी 2 नंतर 0. आता संख्येचा आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. 2 नंतर कोणता येईल? 3 येईल. 2 0 3 5 आणि 7. तर दिलेले अंक जे आहेत तर ही 5 3 7 0 आणि 2 आहेत. यापासून आपण काय केली? सर्वात लहान संख्या तयार केली. तर सर्वात लहान संख्या कोणती आली? मग आता 20,357 ही आपल्याला संख्या मिळालेली आहे. म्हणजे सर्वात लहान संख्या ही आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या तयार करू शकतो. दिलेल्या अंकापासून आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या तयार करता येते. तर हे दोन्ही मुद्दे तुमच्या लक्षात आलेले आहेत. दोन्ही मुद्दे हे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेले आहेत. पुढचा एक मुद्दा घेऊ. लक्षात येतं? आणखी एक मुद्दा घेऊ आपण पुढचा.
तर आता तुम्ही सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या दिलेल्या अंकापासून तयार करायला शिकलेले आहे. किंवा असं जरी तुम्हाला विचारलं की सर्वात मोठी 5 अंकी संख्या, 6 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 1 अंकी संख्या, तरी पण तुम्हाला ही सांगता आली पाहिजे. तुम्हाला मी ज्या पद्धतीनं शिकवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, त्या सिक्वेन्सप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. बिलकुल तुम्ही संख्या बनवायला विसरणार नाहीत. आता बघा, आणखी आपल्याला संख्या बनवायच्या की कसे 2 किंवा 3 अंक दिलेले असताना आता संख्या तयार करायच्यात आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 किंवा 3च अंक दिलेले आहेत. तर त्यावेळेस कसं करायचं, प्रत्येक अंक हा कमीत कमी एकदाच वापरून 4 अंकी किंवा 5 अंकी 4 अंकी किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करू शकतो. तर आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 2 किंवा 3च अंक दिलेले आणि सांगितले त्याने की 4 अंकी किंवा 5 अंकी संख्या याच्यापासून तयार करा. तर आपण या अंकापासून सुद्धा, या 2 किंवा 3 अंकापासून सुद्धा आपण काय करू शकतो, 4 अंकी किंवा 5 अंकी संख्या तयार करू शकतो. तर ती कशी करू शकतो, तर त्याच्यातला 1 नंबरचा नियम लिहून घ्या. मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे सर्व तुम्ही सविस्तर तुमच्या काय करायचं, नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चालायचं. म्हणजे तुम्हाला कधी पण तुमच्या लक्षात राहून जाईल किंवा तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर हे आपोआप तुमच्या अंगवळणी पडून जाईल आणि जसं गणित येईल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकाल. अशा प्रकारची मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी अशा प्रकारची मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा. अशा प्रकारची मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने सर्वात मोठा अंक हा जास्तीत जास्त वेळा लिहावा. आपल्याला ज्यावेळेस मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर त्यावेळेस सर्वात मोठा जो अंक आहे तर तो आपल्याला काय लिहावा लागेल, जास्तीत जास्त वेळा लिहून बाकीचे अंक जे आहेत तर ते आपल्याला उतरत्या क्रमाने लिहावे लागतील. तर मग काय होईल, आपला ही सर्वात मोठी संख्या तयार होईल. आता दिलेले अंक जे आहेत तर बघा, आता दिलेले अंक दिले 3, 5, 0. 3, 5, 0 हे
ह्या अंकापासून आपल्याला किती अंकाची संख्या बनवायची? आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची. 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची. संख्या तयार करा असा प्रश्न विचारला. समजा की दिलेले अंक जे आहेत 3, 5, 0 यापासून 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करा. तर आपल्याला अशी जी 5 अंकी संख्या तयार करायची, तर आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी अगोदर आपल्याला याच्यातला सर्वात मोठा जो अंक आहे तर तो अंक शोधावा लागेल. सर्वात मोठा अंक कोणता आहे याच्यातला? 5. मग 5च्या नंतर आता हे फक्त 3च अंक दिलेले आहेत, 1, 2 आणि 3. तर मग इथं आपल्याला पुन्हा 5 वापरावं लागतील. मोठी संख्या तयार करायची ना आपल्याला, नंतर पुन्हा 5 वापरावं लागतील आपल्याला आणि त्यानंतर 0 वापरावं लागेल आपल्याला. त्यानंतर आपल्याला 3 वापरावे लागतील. बरोबर, 3 आणि 3पेक्षा लहान कोण आहे? 0. म्हणून ही संख्या येईल 55,530. ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे. तर आता आपल्याला जर असं विचारलं समजा की सर्वात मोठी संख्या आपण तयार केली, तर सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याच्यापेक्षा उलट्या क्रमाने जावं लागेल. कसं? अशा प्रकारची सर्वात मोठी अशा प्रकारची लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक हे चढत्या क्रमाने लिहावे लागतील. मग आपल्याला काय मिळेल? आपल्याला ती सर्वात लहान संख्या आपल्याला मिळून जाईल. तर आता याच्यातली आपण सर्वात लहान संख्या तयार करायची. तर मग हा उतरत्या क्रमाने लिहायचं आहे आणि परत सर्वात लहान संख्या तयार करायची. म्हणून सर्वात लहान जो अंक आहे तर तो अंक आपल्याला काय करावा लागेल? तो पुन्हा आपल्याला वापरावा लागेल. म्हणजे तो जास्तीत जास्त वेळा आपल्याला वापरावा लागेल. मग आता लिहा 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करा. कोणते अंक दिलेले इथं? 3, 5 आणि 0 यापासून. तर आता याच्यातला सर्वात लहान अंक कोणता आहे? सर्वात लहान अंक 0 आहे. पण 0ला किंमत आहे का इथं? 0 जर आपण सुरुवातीला घेतला तर त्याला काहीच किंमत नसते. त्यामुळे आपल्याला हा 3 अंक वापरावा लागेल. 0 या अंकाला नंतर लिहावं लागेल आपल्याला. 3च्या नंतर आपल्याला 0 लिहावं लागेल. पण 3, 3, 3 लिहिले. त्याच्यानंतर आपल्याला 0 लिहावं लागेल आणि 0 नंतर 5. म्हणजे सर्वात लहान संख्या ही आहे. कोणती आहे? 33,305 ही सर्वात लहान संख्या आहे. कोणत्या अंकापासून बनवलेली? 3, 5 आणि 0. तर आता सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या तुम्ही बनवायला शिकलेले आहात. हे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले जे नातेवाईक आहेत तर त्या सर्वांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.